हॅलो एव्हरीवन, तुम्ही कसे आहात? बरे आहात ना? आज आपण चाललो आहे यूकेच्या एका विलेजमध्ये ज्याचं नाव आहे थर्सली. आता ईस्टर ब्रेक चालू आहे, तर आम्हाला 4 दिवस सुट्टी आहे. फ्रायडे, सॅटर्डे, संडे आणि मंडे. तर आमची ही 2 नाईट्सची ट्रिप आहे थर्सलीला. चला मग आपण जाऊया आणि बघूया हे विलेज कसं आहे ते. आम्ही अर्धा रस्ता पोचलो आहे ड्राईव्ह करत करत आणि आता M&Sच्या कॅफेमध्ये थोडा हॉल्ट घेतला आहे. इथे आम्ही थोडा स्नॅक वगैरे खाऊ, म्हणजे आमचा लंचच झाला ऑलमोस्ट. सकाळी पोहे खाऊन निघालेलो आणि हे करून मग आम्ही आमची जर्नी कंटिन्यू करू. चिकन सियापाटा with pesto, avocado, tomatoes, dried tomatoes. आणि माझा व्हेजिटेरियन आहे. ह्याच्यामध्ये मला वाटतं बटरनट स्कॉश आणि पेपर्स वगैरे हे पत्ते मला पालकचे दिसत आहेत आणि चिकपीज आहेत मेन म्हणजे मला खूप आवडतात. मी ॲक्च्युली टोमॅटो मोझरेला बेझिलचा घेणार होते, पण स्वराजने हा सजेस्ट केला आणि ह्याच्यामध्ये प्रोटीन थोडं जास्त आहे आणि फॅट कमी आहे, तर मग हा घेतला. आता आम्ही निघतोय त्या लोकेशनवर जायला इकडून. फायनली आम्ही आलो आहोत आमच्या रूमवर आणि छोटीशी रूम आहे ही. 2 दिवसासाठी आम्ही इथेच थांबणार आहे. मी तुम्हाला दाखवतो रूम आता असे. हा हॉलवे, बेसिक टी व्ही, चहा पाणी वगैरे सगळं, किटल, सोफा चिल करण्यासाठी आणि इथेच बाजूला बेड आहे, मास्टर बेड. आणि त्याच्या साईडला किचन आहे छोटासा आणि डायनिंग टेबल. तर इथे रेफ्रिजरेटर, काहीच गोष्टी ठेवायच्या, मायक्रोवेव्ह आणि हे वॉशिंग बेसिक, कबोर्ड, डिशेस आणि कुकिंगसाठी इंडक्शन आहे छोटा. बेसिक गोष्टी बनवू शकतात तुम्हाला. हा स्टोरेज रूम आहे. ते काही स्टोअर करू शकतो कपडे आणि इस्त्री. तिथे टोस्टर दिलं आहे त्यांनी, जर इन केस टोस्ट वगैरे करा, ब्रेड बटर टोस्ट करायचं असेल तर इस्त्री. आणि हा बाथरूम, युजुअल कमोड अँड बाथरूम, वेस्टर्न स्टाईल. जसं बघितलं तुम्ही, छोटीशी जागा आहे, कॉम्पॅक्ट आहे, पण सगळं काही मॅनेज केलं आहे. म्हणजे बेसिक जे लागणारी गोष्टी आहेत तर चांगलं आहे, तसं स्पेशियस आहे, असं कंजेस्टेड वाटत नाही. आणि बाहेर व्ह्यू छान आहे. बाहेर एक टेबल दिलं बसायला आणि पार्किंग आहे. इथे गाडी पार्क केली आहे. समोरचा हा व्ह्यू आहे. इथे घोडे दिसतील, छोटा घोडा. पण तिकडे जायला परवानगी तर नाही आहे. त्यांना मी विचारलं, ते बोलले तर प्रायव्हेट लँड आहे बाहेर, पण इथपर्यंत जाऊ शकतो, फिरू शकतो. पण चांगलं आहे इथे बसल्या बसल्या व्ह्यू, थोडा वेगळा चेंज नॉर्मल रुटीनपासून. तर आमच्या जागेपासून ही जी जागा आहे ती अराउंड 1 hour 15 minutes असं दाखवत होतं मॅपवरती. पण मी इतक्या जास्त वेळ ॲट अ स्ट्रेच अजूनपर्यंत तरी ड्राईव्ह नाही केलंय. तर मग आम्ही काय ठरवलेलं की आपण मध्ये थोडा ब्रेक घेऊ, ब्रेक घेत घेत येऊ. पहिले तर आम्ही गाडीची टायर्सची हवा वगैरे चेक केली, ती बरोबर होती. त्याच्यानंतर मग आम्ही एका ठिकाणी आलो, म्हणजे कॅफे वगैरे होतं तिथे, शॉपिंग वगैरे, M&S. तर तिथे आम्ही खाल्लं थोडंफार, लंच केला आमचा बेसिकली. आणि थोडं सामान घ्यायचं होतं, ते सामान घेतलं
आम्ही, कारण की इथे आम्ही थोडंफार कुक करू ना इव्हनिंग्सला वगैरे, कारण की आम्ही एकदम असं विलेज साईडला आलोय, तर नॉट नेसेसरी प्रत्येक वेळ बाहेरचं खाऊ. तर मग थोडंफार आम्ही ग्रोसरी वगैरे घेऊन आलो, मिल्क वगैरे घेतलं. पण इथे येऊन बघितलं तर फ्रीजमध्ये ऑलरेडी मिल्कची बॉटल आहे, विच इज फाईन. आणि जसं तुम्ही बघाल की इथे त्यांनी थोडंफार चहा कॉफी वगैरे पण ठेवलेला आहे. चांगलं वाटतं, चांगला होता एक्सपिरियन्स ड्रायव्हिंगचा. थोडी म्हणजे मला असं थोडा नर्वसनेस होत होता, बट स्टील आय थिंक मॅनेज केलं आम्ही दोघांनी पण. मॅप बघत बघत हळूहळू आलो, जास्त काही स्ट्रेस नाही घेतला, म्हणजे यु नो की फटाफट पोचायचंय वगैरे. आम्ही असंच विचार केला की थोडा टाइम लागला तरी चालेल, पण आपण जाऊया म्हणून हळूहळू असं करत. तर आलोय. आज वेदर एवढा काही खास नाहीये, थोडासा असा पावसाळी वेदर आहे. बट एनिवे आज आमचा ॲज सच काही प्लॅन नाहीये कुठे जायचा. मेनली आम्ही फिरायला वगैरे उद्याच जाणार आहे. उद्या वेदर चांगला असेल होपफुली. लेट्स सी उद्याचा दिवस कसा असेल ते. त्यांनी आमच्यासाठी वेलकम ट्रीट म्हणून क्रोसेंट ठेवले छान. क्रॉसॉन. हे पिस्ताचिओ क्रीम डोनट आम्ही घेऊन आलो M&S मधनं. विक्टोरिया स्पॉन्ज केक. हा, इंडियामध्ये खायचो लहानपणी आपण कुकरमध्ये बनवलेला केक, ते इकडे विक्टोरिया केक बोलतात त्यांना. आणि बेड साईड हा चॉकलेट ठेवलाय रफेलो, त्या साईडला पण एक आहे. आणि एक कॉफी, एक मला एक स्वराजला. आणि कॉफीचे हे पॉड्स आहेत. मी तर कधी पित नाही कॉफी, पण बघितलं तर 4 वेगवेगळे फ्लेवर ठेवले त्यांनी, जे मी कधी ट्राय नाही केले, पण इंटरेस्टिंग वाटतात. अल्टिसो, चियारो, अजून काय ॲक्टिव्ह विटॅमिन B6 आणि व्हॅनिला. आणि ही मशीन आहे ना, कॉफी मशीन एक्सप्रेसो. आणि ऍक्च्युली इथे त्यांनी डिरेक्शन दिलेत की म्हणजे ती कशी वापरायची कॉफी मशीन. वापरून बघू आपण. आणि बिस्किट्स ठेवलेत वॉकरचे फेमस गोल्डन ओट स्टेम जिंजर, कप्स, साखर, चहा आणि कॉफी, कचरापेटी. वाचण्यासाठी बरेच पुस्तकं ठेवलेत आणि गेम्स ठेवलेत छोटे. रूड फ्रेंच, इंटरेस्टिंग वाटतंय बुक. स्वराज बोलतो मला आता व्लॉग मधून सुटका दे, मला डोनट खायचंय. तो आता डोनट खायला गेलाय. मला जस्ट हे दाखवायचं होतं तुम्हाला. असे मस्त फोटोज लावलेत त्यांनी इथे. छोट्या गाईचा फोटो, याकचा, इथे पण याक आहे आय थिंक, आणि हा स्वराज आहे, डोनट खातोय. आता हा विक्टोरिया स्पॉन्ज मफिन मी खाऊन बघणार आहे कसा आहे ते. आय मीन एकदम ग्रेट नाहीये. ओके, अजूनपर्यंत मी जॅम पर्यंत आलेच नव्हते. सो याच्यामध्ये मध्ये जॅम आहे आणि वरती आय थिंक हे क्रीम आहे आणि हे शुगर डस्ट आहे. ते छान आहे. म्हणजे मी एकदम खोटा नाही बोलणार, एकदम जो मला ना ऍक्च्युली विक्टोरिया स्पॉन्ज केक आवडतो इकडचा, तर जसं मी इमॅजिन केलेला तसा नाही आहे हा मफिन. इट्स फाईन. ओके ओके, खाऊन बघ तुला कसा वाटतो ते. कसं आहे? नाही, चांगला. म्हणजे युजली असंच असतं ना केक. खूप टेस्टी असतो तो, अजून जास्त म्हणजे असा सॉफ्ट आणि जॅम आणि ते मध्ये क्रीम. म्हणून तुला तसं वाटत. ठीक आहे, एनिवे. ओके, स्वराज कॉफी बनवत आहे. एक्सप्रेसो शॉट आहे. ओह, ओके ओके, कूल.
कसं आहे? चांगला आहे, फ्रेश आहे, स्ट्रॉंग आहे. आणि कॉफीचा असा रोस्टेड फील आहे त्याच्यात, रोस्टेड कॉफी म्हणजे फ्रेश वाटते डायरेक्ट, म्हणजे कॉफी बीन्स क्रश करून समोरासमोर बनवल्यासारखं. इकडे अशी पोनीज आहेत क्यूट. एक पोनी आणि एक मोठा घोडा आहे ना, की दोन्ही पोनी आहेत? एक मोठा आहे. हा बघ कसा बघतोय आम्हाला. हाय पोनी, हाय. इकडे 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 इकडे. स्टॅच्यूज बनला तो. आणि आम्ही इथे राहतोय, तुम्हाला माहिती नाही इथून दिसेल का, पण ही गाडी दिसते व्हाईट कलरची, ही वाली, सॉरी ही गाडी. आणि त्याच्या बाजूला जे बाण आहे ना, तिकडे राहतोय आम्ही. आणि इथे असं ओपन फील्ड आहे, पण आम्हाला तिकडून ऍक्सेस नव्हता म्हणून आम्ही दुसऱ्या साईडने आलो. आणि पण इथे जे फेन्स आहेत ना, ते इलेक्ट्रिक फेन्स आहेत, म्हणजे तिथे आम्ही एंटर नाही करू शकत, शॉक लागेल. त्याच्यामुळे आम्ही जरा लांबच उभे आहे. हॅलो बॅ बॅ. ब्राऊन कलरचे शीप आहेत आणि जाडे जाडे आहेत सगळे. ते मला ट्रॅक्टरचे निशाण दिसत आहेत, तर आय थिंक आम्हाला असं वाटतं प्रायव्हेट जागा आहे, इथून ट्रॅक्टर चालत असेल प्रॉबेबली. पण ठीक आहे, आम्ही एक्सप्लोअर करतोय. इकडे एक मध्येच अशी वेल आहे, ब्युटिफुल. आम्ही अजून पुढे जाणार होतो, तिकडे पब्लिक पाथ होता, पण स्वराज बोलला की आता 7 वाजलेत, अंधार पण होईल. आणि तो थोडा असा हेच वाटत होता आम्हाला, म्हणजे असं जावंसं नाही वाटलं तिथे. मग आता आम्ही रिटर्न चाललोय. आणि पूर्व इकडे कुकिंग करते. आज आम्ही स्ट्यू बनवतोय. स्ट्यू कुठला स्टीव? याच्यामध्ये ना हे सगळं टाकणार आहे आता, गाजर आणि स्वीट पटेटो आणि हे किनोवा वगैरे. रेडी झाला की मी तुम्हाला दाखवेन कसा दिसतो ते. हे बघा स्ट्यू रेडी. त्याच्यामध्ये बीन्स आहेत आणि भाज्या आहेत बाकीच्या मस्त. आणि ह्याच्यामध्ये मी ॲव्होकाडो पण टाकणार आहे. सही. चला आता खाऊया. ॲक्च्युली आम्हाला इकडे सूप सर्व करायचा सर्विंग स्पून नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही ह्याने करतोय. इंग्रजी मिसळ का? आणि मग नंतर म्हणजे स्वराजची आयडिया आहे, चांगलं लावलंय डोकं. माझी आयडिया आहे, मला नाही माहिती. हा तूच बोलला ना ह्याने सर्व करा आणि नंतर मग लिक्विड असं टाक. फायनली झाला. टॉप इट विथ ॲव्होकाडो. मी हे लावणार आहे ब्रेडला, बटर आणि सॉफ्ट चीज. बॉन ॲपेटिट. सुरू करू आपण आता. येस. गरम आहे ना, चांगलं आहे. मीठ वगैरे बरोबर आहे. सॉल्ट बरोबर.